नमस्कार. मागच्या वेळेस आपण दिलेल्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण काढणे, ड्रॉ अ सिमिलर ट्रायंगल टू अ गिवन ट्रायंगल, ह्या प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिला. म्हणजे दोन प्रकार सांगितले होते मी. इफ नो एनी व्हर्टेक्स कॉमन, कोणताही शिरोबिंदू सामायिक नसेल, म्हणजे त्याच्यामध्ये समजा ए बी सी आणि पी क्यू आर तिन्ही शिरोबिंदू वेगवेगळे आहेत बघा. असं जर आलं त्याचा प्रकार पहिला झाला होता आपला. काही सामायिक नसेल, नो एनी व्हर्टेक्स कॉमन, कोणताही शिरोबिंदू कॉमन नसताना, सामायिक नसताना. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जातोय. व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन, एक शिरोबिंदू सामायिक असताना. एक शिरोबिंदू सामायिक असताना म्हणजे काय? समजा ए बी सी आणि डी बी ई, बी इज कॉमन इन बोथ ट्रायंगल. दोन्ही त्रिकोणामध्ये बी सारखा आहे बघा. एक शिरोबिंदू सारखा असेल, एक शिरोबिंदू, मग एक शिरोबिंदू सारखा असला ह्या प्रकारामध्ये. हा दुसरा प्रकार, दुसरा आहे हा टाइप 2. दुसरा प्रकार चाललाय प्रकार 2. याचे पण दोन प्रकार आहेत. प्रकार 2 चे दोन प्रकार. ते दोन प्रकार कसे ठरवायचे? गुणोत्तरावरून ठरवायचे. 5/3. पहिलं गुणोत्तर मोठं असेल. ह्या दोन गुणोत्तरामध्ये पहिली संख्या मोठी असेल म्हणजे पहिला त्रिकोण मोठा असताना, आणि 3/5 असेल तर दुसरा त्रिकोण मोठा असताना. याच्यावरून ठरवायचं. तर ते मी तुम्हाला प्रत्यक्ष आकृती काढताना सांगतोच. याच्यामध्ये एक उदाहरण दिले पुस्तकातलं, ते मी घेतोय आधी. पहा आता मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये पण आहे. आता आपला प्रकार चाललाय शिरोबिंदू, एक शिरोबिंदू सामायिक असताना. वन व्हर्टेक्स इज कॉमन. एक शिरोबिंदू सारखा दिसला. हे बघा, कंस्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी आणि ए डॅश बी सी डॅश. बी चा डॅश नाही बघा, इथे बी इथे बी. तर आपण लगेच अशी आकृती काढायची. लक्षात ठेवायचं, जर याच्यातला एखादा कोन, एखादा अँगल ऑब्ट्यूज असेल, विशाल कोन असेल, तर अशी आकृती काढायची. लक्षात ठेवा, हे परत सांगणार नाही. याच्यात दिलेल्या माहितीमध्ये जर एखादा अँगल ऑब्ट्यूज असेल, विशाल कोन असेल, तर अशी आकृती कच्ची रफ फिगर अशी काढायची. आणि जर ऑब्ट्यूज नसेल, कोन विशाल कोन नसेल, तर सरळ सरळ अशी आकृती काढायची. याला कच्ची आकृती म्हणायची. कळलं? आता बघा, याला नाव द्यायची. 5/3 म्हणजे पहिला मोठा आहे. पहिला म्हणजे ए बी बाजू असताना मोठा आहे. ए बी बाजू म्हणजे त्रिकोण एबीसी. मोठा त्रिकोणाला नाव देतो ए बी आणि सी. मी असे नाव दिले. लहानाला पण असेच नाव द्यायचे. दुसऱ्याचं नाव काय? ए डॅश, ए डॅश बी. सॉरी, व्हेरी सॉरी, असे नाही द्यायचे नावं देताना जो कॉमन व्हर्टेक्स आहे, सामायिक शिरोबिंदू कोण आहे? बी आहे. ते नाव द्यायचं बी. त्रिकोणाचं नाव बी ए सी होईल ना, बी ए सी. आता बी कॉमन व्हर्टेक्स आहे, सामायिक शिरोबिंदू आहे. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय? बी. आणि ए डॅश सी डॅश आहे. मी बी इकडे गेलो ना, इथं म्हणायचं ए डॅश, इथं म्हणायचं सी डॅश. मोठा त्रिकोण जो आहे तो एबीसी आहे, छोटा जो आहे तो ए डॅश बी डॅश सी आहे. या गुणोत्तरावरून मी लहान मोठे मला ठरवलं. कळलं का इथपर्यंत? इथपर्यंत कळलं का? आता याची पक्की आकृती कशी काढायची बघा. आता मी एक त्रिकोणात एक छोटा, आपल्याला कोणता त्रिकोण काढायचा आहे बघा. कंस्ट्रक्ट एनी ट्रायंगल एबीसी, कंस्ट्रक्ट ए डॅश बी सी डॅश. आपल्याला हा काढायचा बघा, ए डॅश बी सी डॅश. गुणोत्तर दिले आणि दोन त्रिकोण समरूप काढायचे. हे गुणोत्तर दिला. त्रिकोण एबीसी, कोणताही त्रिकोण काढा, कोणताही त्रिकोण काढायचा एबीसी आपल्या मनाने. आणि एबीसी समोर असणारा ए डॅश बी डॅश, ए डॅश बी सी डॅश असा काढा की गुणोत्तर आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्रिकोण एबीसी कोणताही एक त्रिकोण काढा दिलेला आहे. मी एक त्रिकोण काढतो, मनाने त्रिकोण काढतो. त्याला नाव देऊन टाका, जसं इथे दिले कच्च्या आकृतीत बी ए सी. त्रिकोणाला नाव दिलं. आता आपल्याला हे गुणोत्तर जे दिले, हे गुणोत्तरानुसार आपल्याला दुसरा त्रिकोण काढायचा आहे. मग सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची,
या ठिकाणी बी या इथून खाली एक बाण सोडायचा आहे आपल्याला 40 किंवा 50 अंशाचा. मग व तुम्हाला परत मागासारखं सकाळी सांगितलं होतं बघा, मागच्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं बघा मी की दिलेल्या रेषाखंडाचे एकरूप भाग करण्यामध्ये डिवाइड द सेगमेंट इन द इक्वल पार्ट्स. तर मग हे आकृती पान असं उलट करायचं, वही उलटी करायची, म्हणजे तुमचा बी येईल बघा. किंवा जाऊ दे, आपला कोन मापक घ्या. सगळ्यांनी कोन मापक हातात घेतलं का? मी जसं काढतोय तसं एक 40-50 अंशाचा कोन काढायचा आहे, खाली काढायचा आहे. हे बघा, या बिंदूवर बिंदू आलेला आहे आणि बाजूवर बाजू आलेली आहे बघा. आणि इथून मोजायला सुरुवात करायची 0, 10, 20, 30, 40. तुम्ही जर उलट केलं तर हे तुम्हाला ए होईल, इथं बी होईल आणि बी मध्ये तुम्हाला कोण काढायला सांगितलंय. तुम्ही असं मांडायचं, उलटी वही धरली तर. आणि आता इकडून नामाचं तुम्हाला इकडून मोजावं लागेल, कारण हे इकडून आहे. 0, 10, 20, 30, 40. बाण सोडा आणि वही सोयीची करा. म्हणजे मला सांगायचं काय, त्या बी पासून खाली 40 कोणता किती अंदाजे घ्यायचा असतो. मी 40 अंशाचा कोन घेतोय. सरळ एक बाण काढायचा. ज्याला 40 मोजता येणं शक्य नाही त्यानं सरळ पट्टी धरायची अशी, खाली एक अंदाजे असा कोन काढायचा. अंदाजे काढायचा, काही अडचण नाही. सॉरी, इथं लिहायची गरज नाही, का तुम्ही अंदाजे काढला. कळतोय का? अंदाजे कोण काढल्यावर तिथं तो लिहायची आवश्यकता नाही. म्हणजे सरळ तुम्ही एक बाण सोडू शकता. आता मी मोजायचं बंधन ठेवलं नाही, तुम्हाला मी सांगितलं सरळ अशी खाली पट्टी ठेवा आणि एक खाली एक बाण सोडून द्या. झालं. प्रथमतः आपल्याला जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तरामध्ये 5/3 आहे. म्हणजे याचा अर्थ मोठा भाग 5 आहे हे आपल्याला ज्ञात आहे, माहिती आहे. मोठा भाग 5 आहे म्हटल्यावर आधी आपण 5 भागात चाप मारून घ्यायचे. 5 चाप. इथं ठेवायचे. त्याच्यात थोडंसं अंतर घ्यायचं तुम्हाला, जसं आपण तिथं मागच्या आकृतीत काढत होतो. आणि 5 चाप मारायचे. 1, 2, 3, 4, 5. एक 5 चाप मारून ठेवले. 5 चाप मारल्यानंतर याला नावं पण देऊन ठेवा. हा बी ए म्हणजे B1, B2, B3, B4 आणि B5. याला लोखंड टोकाने टोचा सिस्पेसिस फिरवा. झाले. आता 5 चाप मारून झाल्यावर आपल्याला पहिला जो आपला त्रिकोण आहे, आपण जो पहिला त्रिकोण काढलाय त्याची 5 घरं आहेत. पहिला त्रिकोण मोठा आहे ना, तिथं किती संख्या आहे? 5. ती पाहून घ्यायची. पहिल्या त्रिकोणाची जी संख्या आहे, गुणोत्तरातली जी संख्या आहे त्या क्रमांकाचा चाप जोडून घ्यायचा. पहिल्या त्रिकोणाचा इथं 5 असल्या कारणानं AB बघा, पहिल्या त्रिकोणाचा 5 आहे म्हणून 5वा चाप आहे. 1, 2, 3, 4, 5. हा 5वा चाप मला इथे या ठिकाणी जोडावा लागेल. पट्टीने मी तो जोडून घेतो. नीट समजून घ्या. जोडला. आता खाली हा जो कोन मिळाला आहे तुम्हाला, हा जो कोन मिळाला आहे, ह्या कोनाचा एकरूप कोन आपल्याला काढायचा आहे. कळतंय का? आता ह्या कोनाचा एकरूप कोन सकाळी शिकलो आपण, सकाळी म्हणजे मागच्या तासाला शिकलो. ह्या कोनाचा एकरूप कोन आता कुठं काढायचा? तुम्ही 5व्या घरावर जोडलेला असल्या कारणानं गुणोत्तर 5/3 आहे. तिसरं घर आहे बघा, 1, 2, तिसरा चाप इथं आहे. ह्या चापाच्या ठिकाणी मला एकरूप कोन काढायचा आहे. मग आता मी या ठिकाणी लोखंड टोक ठेवणार आणि छानपैकी मी अंदाजे चाप मारणार. हे असंच उचलणार, तिसऱ्या घरावर ठेवणार आणि तसाच चाप काढणार. जी कृती इथं गेली तीच कृती मी तिसऱ्या चापावर करतोय. गुणोत्तराचे जे आकडे आहेत ना,
पाचवा चाप जोडलाय म्हणून पाचव्यावर ठेवलंय, तिसरा जोडला असता तर तिसऱ्यावर ठेवला असतं. पाचवा जोडलाय म्हणून पाचव्यावर ठेवून चाप मारला, असंच उचललं तिसऱ्यावर ठेवून चाप मारला. आता हे जे दोन चाप आहेत ना त्यातले इथं ठेवलं बघा आणि दोन चापातलं अंतर घेतलं बघा. हे दोन बिंदू आहेत ना चापाचे छेदबिंदू रेषाखंडावरचे, दोघांचं अंतर घेतलं, याला असं उचललं. आता इथं रेषाखंडावर ठेवलं आणि इथून एक बाण सोडला. पहिल्या चाप छंदाला दुसरा चाप काढला, परत पाचवं जोडलंय म्हणून तिथं ठेवलं, एक चाप मारला. दुसरी संख्या 3 होती म्हणून 3 वर ठेवून चाप मारला. या दोन चापातलं अंतर घेतलं, इथं ठेवून चापाला छंदाला दुसरा एक बिंदू काढला, चाप काढला आणि हा बिंदू जो आहे हा बिंदू आणि तिसरा चाप यातून जोडणारी रेषा काढायची आहे. रेषाखंड सेगमेंट काढायचा आहे हे बघा. ओके, आता हा जो रेषाखंड आहे हा रेषाखंड इथं भेटतो बरोबर. हा बिंदू मिळाला आपला ए डॅश. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, आता हा कोण आणि हा कोण, ह्या कोणाला एकरूप कोण इथं काढायचा आहे. दोन समरूप त्रिकोण म्हणजे संगत कोण एकरूप पाहिजेत. टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणून मी तिथे कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे मला. आता इथं जी कृती करणार तीच इथं करायची, इथं ठेवायचे. पुन्हा एक आर्क काढला, कंस काढला, तीच कृती इथं ठेवून करायची. पुन्हा एक कंस काढला झालं. आता हा या दोघांचं अंतर घ्यायचे, इथं यायचे आणि एक छानपैकी चाप काढायचा. चापाचं छेदबिंदू परत टोचा, पट्टी घेऊन या ए डॅश मधून वरच्या रेषाखंडापर्यंत एक सरळ रेषाखंड काढा, सेगमेंट काढा आणि तिथे कोणता येईल आता हा सी डॅश. अशा पद्धतीने आपली रचना आहे, किती छान सोपी सुटसुटीत आहे. पुन्हा एकदा सांगतो कशी काढली. परत पहा, एक त्रिकोण काढा, खाली एक बाण सोडा, 1 2 3 4 5, हायस्ट 5 आहे म्हणून 5 पर्यंत चाप मारले. पण आपला पहिला त्रिकोण मोठा आहे ना, त्याची संख्या 5 आहे म्हणून पाचवा बाण चाप येतो तो जोडा. इथे लोखंड टोक ठेवा, थोडा अंतर घेऊन एक चाप मारा. सेम असाच चाप दुसरी संख्या 3 आहे, तिसऱ्या चापावर ठेवून मारा. हे दोघांचं अंतर घ्या. हा बिंदू यातून जोडा. हा ए डॅश आला होता बघा. आता इथं हीच कृती इथं करा, इथं ठेवा चाप मारा, इथं ठेवला चाप मारला, हे अंतर घेतलं. अशा पद्धतीने हा पहिला दुसऱ्या प्रकारातला एक शिरोबिंदू सामायिक असताना जो प्रकार आहे वन व्हर्टेक्स इज कॉमन, त्यातला पहिला प्रकार आहे हा. लक्षात आला असेल. याचं एक आणखी एक गणित घेतो म्हणजे तुम्हाला तो छानपैकी समजेल. प्रत्यक्षात आपण ह्या आकृत्या काढून पाहिजे आहे. एक आणखी एक एक्झाम्पल घेतो पुस्तकातलं म्हणजे तुम्हाला कळेल. पहा, याच्यात आपल्या पुस्तकात तसे लिमिटेड गणित आहे. पहा, ट्रायंगल AMT समोर AHE, ट्रायंगल AMT इथं इन म्हणा, इन ट्रायंगल AMT किंवा त्रिकोण AMT मध्ये AM 6.3 CME म्हणा, 4 TAM 50 आहे, AT 5.6 सेमी म्हणा, CM म्हणा, अँड किंवा आणि म्हणा AM छेद AH बरोबर 7/5 तर म्हणजे तर त्रिकोण AHE काढा. देन ड्रॉ. यातलं मराठी वाल्यांनी घेतलं, इंग्लिश वाल्यांनी घ्यायचं. मी गणित असतो बघा मराठी वाल्यासाठी. त्रिकोण AMT समोर त्रिकोण AHE मध्ये त्रिकोण AHE समोर त्रिकोण AHE, AMT समोर AHE, त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेमी,
कोण KM 50, AT 5.6, AM चे 7/5 तर त्रिकोण AHE काढा. सेमीवाल्यासाठी ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE इन ट्रायंगल AMT AM 6.3 cm, angle TM 50, AT 5.6, AM upon AS 7/5, then draw triangle AHE. दिलेला कोण जो आहे ना तो ॲक्यूट आहे, लघु कोण आहे, म्हणजे काही घाबरायचं कारण नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पट्टीने काढायचं, मी हाताने काढतो तुम्ही पट्टीने काढायचे. असं एकात एक 2 त्रिकोण काढायचे. फक्त या कोणाकडे बघायचं की अँगल इज ऑप्टिव्ह विषयाला असेल तर मात्र तुम्हाला आकृती अशी काढावी लागेल. पुन्हा पुन्हा सांगतो. आता गुणोत्तर 7/5 आहे. AM कोणत्या त्रिकोणाची बाजू आहे? पहिल्या त्रिकोणाची बाजू आहे. AM म्हणजे पहिला त्रिकोण मोठा आहे 7, दुसरा त्रिकोण लहान आहे, म्हणजे हा झाला लहान त्रिकोण AHE आणि हा झाला मोठा त्रिकोण. आता कोणतं व्हर्टेक्स कॉमन आहे, कोणता शिरोबिंदू सामायिक आहे? A. त्याचं नाव इथं द्या A. बरोबर आहे. A दिला. हा दोन्हीकडे या तुम्ही नाव द्यायचं. आता AMT आहे म्हणजे इथे मोठा त्रिकोण आहे ना, 7 मोठा आहे म्हणून मोठा त्रिकोणाचं पहिला त्रिकोण मोठा आहे आणि दुसरा इकडून नाव दिले म्हणून इकडूनच द्यायचं AHE. बरोबर आहे का? अजून काय दिलंय? आता माप भरूया त्याच्यामध्ये. मला जे माप दिले तुम्ही इथं भरतोय, मोठे देऊ नाही तर छोटे देऊ. AM 6.3 बघा इथपर्यंत बांधायचं. AM 6.3 सेमी म्हणा CM म्हणा. कोण TAM म्हणजे मध्ये A बघा हे दिलेलं आहे 50 अंश आणि AT दिलाय 5.6. AT म्हणजे 5.6. CM म्हणा किंवा सेमी म्हणा. या ठिकाणी आपली कच्ची आकृती झाली. आता पक्की आकृती पटापट होईल, सोपी आहे एकदम. नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल. आता दिलेला त्रिकोण काढायचा आहे आपल्याला. कोणता त्रिकोण दिलेला आहे आपल्याला? बघा ना, ही बाजू हा कोण म्हणजे मोठा त्रिकोण दिलेला आहे. मग AM घ्या 6.3. सेमी इंग्लिश वाल्याने CM AM. त्यानंतर काय दिलंय? कोण दिलेलं आहे. मग काय करा, कोण मापक म्हणजे काय घ्या, कोण मापक म्हणजे आपण त्याला प्रोटेक्टर म्हणतो. चला प्रोटेक्टर घ्या. इथं ठेवलं. किती घ्या? 50. 10, 20, 30, 40, 50 ला टिंब मारा. हे काढून घ्या आणि यातून जाणारा एक बाण काढा. झालं. आता तुम्हाला अजून काय दिलेलं आहे बघा बरं. कच्ची आकृती 6.3 झाला, 50 झाला, 5.6. A पासून 5.6 घ्या म्हणजे कंपास मध्ये 5.6 अंतर घ्या. पट्टीवर मांडा. 5 नंतर 6 घर घ्या, अंतर 5.6 घ्या. A वर घ्या आणि चापा. हा चापा साईड बघा इथं हा तुमचा T. हा 5.6 सेम किंवा सेमी म्हणा. हा 50 अंश. पट्टीने तो चाप जोडून घ्या MC म्हणजे तुम्हाला त्रिकोण मिळेल. ओके. या ठिकाणी आपला मोठा त्रिकोण मिळाला. आता त्याच्याशी समोर त्रिकोण जो आहे AHE तो काढायचा आपल्याला. ड्रॉ AHE. हा हे गुणोत्तर दिले. आता खाली काय सोडायचं तुम्हाला सांगितलं. मी एक बाण सांगितलं सोडायचा. अंदाजे एक बाण सोडून द्या. अनुरूप असा सगळ्यात मोठं संख्या कोणती? 7/5 आहे ना. मोठी 7 आहे तेवढे चाप मारून घ्या. कंपास मध्ये थोडं अंतर घ्या. हे बघा 1 2 3 4 5 6. बसत नाही माझे, थोडस कमी घेतो अंतर. खूप मोठा नाही घ्यायचा चाप. खूप मोठा चाप घेतला ना मग असं होतं बघा. 1 2 3 4 5 6 7.
7 चाप मी घेतलेले आहेत. ओके, इथे हे नाव देणार, त्याला ए डॅश म्हणा, सॉरी A1 म्हणा, A2 म्हणा, A3, A4, A5, 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 A1, A2 असं A6 पर्यंत नाव देऊन टाकायचं. आता मला दिलेला आहे मोठा त्रिकोण. मोठा त्रिकोण दिलाय म्हणून मोठी संख्या कोणती आहे? 7. मोठ्या त्रिकोणाची संख्या 7. मोठा दिलाय म्हणून मोठी संख्या जोडून घ्या. इथं मोठी संख्या शेवटचा चाप जो आहे 7वा चाप जोडून घेतला. ओके, आता मगासारखं सेम या ठिकाणी जो कोण आहे हाच कोण बरोबर दुसरी संख्या 5 आहे. 7 नंतर 5 आहे. 5व्या 1 2 3 4 इथं असा जास्त कोण काढायचा आहे, त्यामुळे मी इथं ठेवतो. एक चाप काढला. आता 5व्यावर ठेवतो, सेम चाप काढतो. आता हे चाप हा बिंदू आणि हा बिंदू इतका अंतर घेतो, बरोबर इथं ठेवतो. हा जो शिरोबिंदू आहे हा आणि हा 5वा चाप शिरोबिंदू जाणारा रेषाखंड काढतो. आता या ठिकाणी हा जो बिंदू आलाय कच्च्या आकृती बघायची एम झालेला आहे. आता हा एच आहे, इथं एच नाव द्या. बरोबर. आता आपल्याला ह्या कोणाचा एकूण कोण इथं करायचं आहे, म्हणजे बघा ना संगत कोण एकूण असतात ना. पुन्हा तीच पद्धत, जे इथे केलं तेच इथे करायचं, इथे ठेवायचं. चाप मारला, आता इथे ठेवा. चाप मारला, त्या 2 चापातला अंतर घ्या. अरे वा, आणि इथे एक चाप मारला. हा जो चापाचा छेदबिंदू आहे यातून जाणारी एक रेषा काढा. ड्रॉ द सेगमेंट थ्रू ए. एच मधून काढा, हे एच आहे ना. हा जो रेषाखंड आहे हा इथे भेटतो, तिथं नाव काय आहे? ई. संपलं. अशा पद्धतीने आपण या रचना करायची आहे. या ठिकाणी प्रकार पहिला समरूप त्रिकोण काढणे, सिंग्युलर ट्रायंगल, ड्रॉ सिंग्युलर ट्रायंगल. त्याच्यामधला जो पहिला टाईप होता तो मागच्या तासाला घेतला होता. हा दुसरा टाईप आहे, दॅट इज द सेकंड टाईप. दुसऱ्या प्रकारातला पहिला. कळलं का? पहिला त्रिकोण मोठा असताना आपण हे शिकलेलो आहोत. आता याचा दुसरा एक प्रकार याच्यामध्ये 1 व्हर्टेक्स कॉमन, एक शिरोबिंदू सामायिकच. पण आता हा हे गुणोत्तर जे आहे ते लहान मोठं, वर 5 असेल खाली 7 असेल तर कसं करायचंय ते आता आपण पाहणार आहोत. नाही, आज एवढंच बास झालं. पुढच्या तासाला आपण घेऊया. धन्यवाद.